मित्रांनो नमस्कार. सुपरस्टिशन सोल्युशन्स या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही समाजामध्ये पाहत असतो की अंधश्रद्धेच्या नावानं समाजाचा विकास होण्याऐवजी भकास होत आहे. आधुनिक युगामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा जोपासण्यात येतात, त्या लवकर काही जात नाही. ज्या ज्या अंधश्रद्धा हानिकारक आहेत त्या आम्ही सोडल्या पाहिजे. उदाहरणार्थ, या जगामध्ये भूत भानामती, तंत्रमंत्र, जादूटोणा, फल, ज्योतिष्य, देवीचं अंगामध्ये येणं, गुप्तधन वगैरे हे काय आहे याविषयी अनेक लोकांना माहिती नाही. आमचे मित्र बाबूसिंग राठोड यांना याविषयी काय वाटते, त्यांना काही प्रश्न विचारू आपण आणि त्या प्रश्नांची उत्तरं ते आपल्याला देतील. तर राठोड साहेब, तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही भूत पाहिला का? सांगा सर. माहिती नाही, मला माहितीच नाही. अच्छा अच्छा. आणि सर कसं आहे, या जगात भूत नावाची वस्तूच नाहीये. बरं. जी वाईट प्रवृत्तीची माणसं असतात, हां, जी समाजामध्ये वावरत असतानाही काळे धंदे करतात, महिलांची छेड काढतात, हां, एकमेकांना दगा देतात, विश्वासघात करतात, वाईट कामं करतात, हीच लोक खऱ्या अर्थाने भूत आहेत. बरं बरं. म्हणजे याचा अर्थ की भूताचं अस्तित्व या जगात नाही, बिलकुलच नाही. पांढऱ्या आंब्यावर तर भूत होता म्हणे लहानपणी. आपल्या खोट्या गोष्टी आहेत सर. तुमचे बाबाही म्हणायचे मला. हो, म्हणायचे. हा, परंतु मी आजपर्यंत पाहिला नाही. लोबाजी नाना. हो, पण त्यांची ती अंधश्रद्धा होती, ते शिकलेले नव्हते ना. हा, म्हणून ते कल्पनेच्या दुनियेमध्ये जगायचे. बरोबर आहे. आणि भुतडी पण नाही. भूत नाही तर भुतडी नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. जादूटोण्यानं कोणी मरू शकते का? सर, जादूटोण्यानं करणीनं जर लोक मरत असतील तर भारताच्या संरक्षण विभागानं या करणी करणाऱ्या बायांना बाँड्रीवर ठेवलं असतं ना सर, पाठवलं असतं तिथे. आज कोट्यावधी रुपये एका दिवसाचा संरक्षणावर खर्च होत आहे. तो खर्च जर एक 4-5 हजार रुपयात होत असेल तर ते कुणाला नको होतं. परंतु ते काहीच नाहीये, तसं ते सारत होत आहे. आणि मांत्रिकाला निंबू घेऊन तिथे पाठवला असता. हो ना. भारलेला निंबू फेकला असता त्यांनी. हो, पाकिस्ताननेच तर नाबूद झाला असता. बर. तर देवी देवता कोणाच्या अंगामध्ये येतात का? तुम्ही पाहिलं का येताना कधी? सर, देव इतका रिकामा कसा आहे हो? ह्या बाया ज्या स्वतःला देवी म्हणून घेतात, 4-4 दिवस आंघोळ करत नाही. देव एवढा रिकामा नाही की त्यांच्या अंगामध्ये घुसायला. त्या देवाला जर कुणाच्या अंगामध्ये जायचं असतं तर एखादा PhD धारक असता, एखादा डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक असतात. त्यांच्या अंगात का बरं जात नाही? आणि इनमेन 2री-3री वर्ग शिकलेल्या बायांच्याच, महिलांच्याच अंगात देव कसा काय येतो? म्हणजे हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. हो ना. म्हणजे येऊ शकत नाही सर. बरं. ज्योतिषाकडे लोक जातात तर हात दाखवतात, तर ज्योतिषाला सगळं समजते का? ज्योतिषाला जर सगळं समजलं असतं तर तो लोकांचे हात पाहण्यासाठी, लोकांचं भविष्य पाहण्यासाठी लोकांच्या अंगणात गेला नसता. किंवा नारळ अगरबत्ती जाळल्याने जर देव प्रसन्न होत असता तर देव हा नारळाच्या गोदामामध्ये जाऊन बसला असता. पण कसं आहे, हा एक धंदा आहे, व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या निमित्ताने लोकांना कसं, तर लोकांनी या अंधश्रद्धेला व्यवसाय बनवलेला आहे. आपलं पोट भरवण्याचं साधन बनवलेलं आहे. म्हणजे रोजगार हमी आहे थोडक्यात सांगायचं. तर राठोड साहेब, तुम्ही मला हे सांगा की अनेक लोक आपल्या घराला निंबू मिरचीची माळ बांधतात. काही गाड्यांना सुद्धा, वाहनांना सुद्धा, 2 व्हीलर 4 व्हीलरला सुद्धा टांगलेल्या असतात. आणि ताबीजे बांधलेला असतो आपल्या दंडामध्ये. त्यामुळं काही फायदा होतो का? काहीच नाही सर. ही फक्त लोकांची एक भावना आहे. की तावीज बांधल्याने दृष्ट लागणार नाही किंवा आपलं काही बरं वाईट होणार नाही,
फक्त कसं आहे, ही अंधश्रद्धेने ग्रासलेली मानसिकता आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. बर, तर तुम्ही मला हे सांगा की अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी आपल्या गावामध्ये तुम्ही कोणकोणते कार्यक्रम घेता, काय करता? अंधश्रद्धा निर्मूलनासाठी या गावामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. जसे विज्ञानवादी दृष्टिकोनाचे प्रबोधनकार, कीर्तनकार, प्रवचनकार ह्यांना गावामध्ये बोलावून त्यांच्या माध्यमातून प्रबोधन करणं. ज्या काही पारंपरिक अंधश्रद्धेच्या गोष्टी आहे त्या सगळ्या गोष्टींना धुडकावून लावणे, अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतो. बर, आणखी एक तुम्ही सांगा मला की लग्न करण्यापूर्वी मुहूर्त पाहतात आणि त्या मुहूर्ताचा फायदा होतो का, सांगा बरं. मुहूर्त पाहून जे लोक लग्न करतात, 9 वाजताचं जर मुहूर्त असेल तर लग्न 3 वाजता लागते. दुपारच्या 3 वाजता लग्न लागतं. मग आपण मुहूर्त काढतो, त्या मुहूर्तावरच लग्न का लावत नाही? त्याच वेळेवर का नाही? टळलेला असतो आपला. मग तुमची जर भावना असेल लोकांची की मुहूर्त काढल्याने, मुहूर्त काढून लग्न केल्याने आपलं चांगलं होईल, मग मुहूर्त राहतो एकीकडे, लग्न लागतं दुसरीकडे, मग कसं काय चांगलं होणार? भलत्याच वेळेस. बरं, ते एक झालं. आणि दुसरं असं की जे लोक मुहूर्त काढून लग्न करतात त्यांचं काय वाईट होतं? त्यांचे लग्न तुटलेले असतात का? त्यांचा घटस्फोट झालेला आहे का, असं पाहिलेलं आहे का? आणि मुहूर्त काढून लग्न करणाऱ्यांचा घटस्फोट होत नाही हे असं कुठं लिहून आहे का? म्हणजे एकंदरीत ही सर्व अंधश्रद्धा आहे. आणि आता सुशिक्षित लोकांनी या अंधश्रद्धेच्या आहारी न जाता मुहूर्त काढू नये असं मी आवाहन करतो. म्हणजे आपल्या सोयीनुसार लग्न करायचं, आपल्या सोयीनुसार लग्न करावं. 36 गुण वगैरे नंतर मिळवा, आधी रक्त चाचणी करा, आहे की नाही? हो. याला कोणता आजार आहे ते पहा, पोराला ते पाहणं योग्य ठरेल. तो खरोखर कुठे नोकरी करते हे पहा, तिथे जाऊन चौकशी करा. याचे मित्र कोण आहे, याला दारू प्यायची सवय आहे का, कोणती सवय आहे ते पहा. बरीच मुलं व्यसनाधीन असतात, संबंध होत नाहीत, त्यामुळे खोटं बोलून इथे नोकरीवर आहे, तिथे नोकरीला आहे, असं काहीतरी बनावट कामं करून संबंध जुळवल्या जातो. परंतु खोट्या गोष्टी ह्या जास्त काळ लपत राहत नाही, त्या उजेडात येतातच आणि मग भ्रमनिराश होतो. त्यामुळे कसं, मुहूर्त पाहण्याच्या अगोदर ज्या आवश्यक काही टेस्ट असतात, चाचण्या असतात, त्या चाचण्या करून घेणं आवश्यक आहे सुखी संसारासाठी. बरोबर आहे ना. आणि सत्यनारायणाचं जे कर्मकांड आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटते? ते करायला पाहिजे का? ते सत्य आहे का की काल्पनिक आहे? काय आहे ते सत्यनारायण करणं? सर, सत्यनारायण पाहायला कुणी? तो कसा होता, कसा दिसायचा, काय करायचा हे कुणीच पाहिलं नाही. त्याच्यामध्ये कथा लिहिलेल्या आहे ना, कलावतीची कथा अध्याय नंबर 4 मध्ये लिहिलेली आहे की कलावतीचा पती विदेशामध्ये व्यापार करायला गेला आणि कलावती सत्यनारायणाच्या कथेमध्ये बसली होती. तिला वार्ता कळाली की तिचे पती व्यापार करून येत आहे समुद्रात जहाजात बसून. ती सत्यनारायणाची कथा अर्धवट सोडून समुद्राच्या काठावर गेली. सत्यनारायण देवतेला राग आला आणि तिच्या पतीचं जहाजच बुडालं. मग आकाशवाणी झाली. आकाशवाणी असं म्हणतात की हे कलावते, तू सत्यनारायण देवतेचा अपमान केला, माझा प्रसाद नाही खाल्ला म्हणून तुझा पती बुडाला. ती कलावती रडायला लागली. मग तिनं म्हटलं की आता काय करू? तर त्या आकाशवाणी मधून तिला सांगण्यात आलं की घरी जा, सत्यनारायणाची कथा पूर्ण ऐक, प्रसाद खा, त्याच्यानंतर चमत्कार पहा. ती तशीच करते. 2 तास ती या कर्मकांडामध्ये बिझी राहते, प्रसाद खाते, समुद्राच्या काठावर जाते. काठावर गेल्याबरोबर तिचे पती त्या जहाजासहित वर येते आणि तिला आनंद होतो. असं त्या कथेमध्ये लिहिलेलं आहे.
खरोखर असा हा चमत्कार होऊ शकतो का? सर, चमत्कार होऊ शकत नाही. ह्या सर्व दंतकथा आहेत. ह्या दंतकथेच्या आडून सर्वसामान्य भोळ्या भाबड्या महिलांना, पुरुषांना लुबाडणं हा काही धर्माच्या ठेकेदारांचा व्यवसाय बनलेला आहे. बरोबर आहे. हे फार मोठं एक सत्य आहे, परंतु त्या सत्याला कोणीही आज रोजी मान्य करत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. गाडगे बाबा म्हणायचे की सत्यनारायणाची पोथी वाचून जर समुद्रामधील जहाज वर निघते तर इंग्रजांनी आमचे अनेक सोन्या चांदीचे भरलेले जहाज अरबी समुद्रामध्ये बुडवलेले आहे. भारतामधील अनेक भटजीबुवांना सत्यनारायणाची पोथी घेऊन तिथे काठावर बसवा, ते पोथी वाचतील, ते जहाज वर येईल. चालले सारेच्या सारे भयाड बिलने सत्यनारायण कराले, असे गाडगे बाबा सांगून गेले. तरीसुद्धा आजच्या युगामध्ये सुद्धा लोक सत्यनारायण करतात. याला काय म्हणणार तुम्ही? सर, लोक गाडगे महाराज, तुकाराम महाराज, सेवालाल महाराज या थोर विचारवंतांना लोक मानतात, परंतु त्यांचे विचार हे आत्मसात होत नाहीयेत, करत नाहीत ते. ही फार दुःखाची बाब आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. सद्गुरू सेवालाल महाराज हे रुईगड येथे फासे खेळत होते. सवंगड्यांसोबत फासे खेळत होते. त्यावेळी एक परकीय जुरी नावाचा एक राजा हा अरबी समुद्रात होता आणि त्याचं जहाज हे हेलकावे खात होतं. तेव्हा त्यांनी सेवादास महाराजांना ते ओळखायचे. त्यांना वाटलं की आता या संकटातून सेवालाल महाराज हेच आपल्याला बचावतील. मग त्यांनी सेवालाल महाराजांचा धावा केला आणि सेवालाल महाराजांनी आपल्या माणसांकरवी त्या जहाजाला वाचवलं. परंतु बंजारा समाजामध्ये अशी प्रथा रूढ झाली की सेवालाल महाराजांनी फासे खेळताना, द्यूत खेळताना आपल्या चमत्काराने त्या जुरी राजाची नाव समुद्रातून पार केली. अच्छा, म्हणजे चमत्कार केला त्यांनी. चमत्कार केला अशी लोकांची समज आहे, गैरसमज आहे ती. परंतु हा सपशेल गैरसमज आहे. सेवालाल महाराजांनी धूत खेळत असताना मुंबईला निरोप पाठवला त्यांच्या माणसांना की बाबा तिथं जुरी राजांची नाव ही अडकलेली आहे, तिला तुम्ही मदत करा आणि त्या जुरी राजाला तिथून वाटी लावा. आणि आजही सेवालाल महाराजांनी ज्या ठिकाणी त्या जहाजाला मदत केली ती जागा आधी सेवालाल महाराजांना भाया म्हणायचे. भायाचा धक्का हे नाव दिलेलं आहे. या नावाने ती जागा ओळखायची. आता त्या जागेला भाऊचा धक्का, भायाच्या धक्क्याचा अपभ्रंश करून भाऊचा धक्का म्हणून ती जागा आजही ओळखल्या प्रसिद्ध आहे. बरं, पाहिलं मित्रांनो, बंजारा समाजामध्ये अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आहे. त्या अंधश्रद्धेवर प्रकाश टाकण्याचं कामसुद्धा बाबूसिंग राठोड यांनी केलं आणि सेवालाल महाराजांनी कोणतं कार्य केलं, त्यांच्याविषयी कोणती अफवा पसरविण्यात आली होती हे सुद्धा सांगितलं. भूत, भानामती, जादूटोना हे कसं खोटं आहे याविषयी सुद्धा त्यांनी आपल्याला पटवून दिलेलं आहे. म्हणून बंजारा समाजामधील आणि इतर समाजामधील सर्व बंधू आणि भगिनींना बाबूसिंग राठोड आणि मी S.S. चव्हाण विनंती करतो की अंधश्रद्धा सोडा, आपल्या समाजाला आणि देशाला बलवान बनवा. कारण की या फालतूच्या कर्मकांडामध्ये भूतभानामध्ये जादूटोना याच्यामध्ये काहीही पडलेलं नाही. जादूटोण्याच्या नावानं लोक भांडणं करतात, हे करू नका. आनंदाने वागा, चांगलं राहा, चमत्कारावर विश्वास ठेवू नका. 2013मध्ये महाराष्ट्र सरकारने जादूटोना विरोधी कानून म्हणजे कायदा बनविलेला आहे. त्याच्यामध्ये 12 कलमं आहेत.
पहिलंच कलम भूतावर आहे, म्हणजे भूताच्या नावावर मारणं, त्रास देणं गुन्हा आहे. चमत्कार कोणी करू शकत नाही, देवी देवता कोणाच्या अंगामध्ये येऊ शकत नाही, जादूटोण्यानं कोणी मरू शकत नाही, कोणी असा म्हणू शकत नाही की मी दैवीय अवतार आहे, माझ्यामध्ये ही शक्ती आहे. असं जर कोणी म्हणत असेल, एखादी सासूबाई आपल्या सुनेला छळत असेल आणि सुनेला म्हणत असेल की तू पांढऱ्या पायाची आहे, तर तिच्यावर ही कारवाई होऊ शकते. साप कुत्रा विंचू चावल्यानंतर त्याला दवाखान्यामध्ये गेल्यानंतर रॅबिजचं इंजेक्शन द्यावं लागते. त्याला दवाखान्यामध्ये न नेता एखाद्या तांत्रिक मांत्रिक बुवा बाबाकडं जर नेलं जबरदस्तीनं, तर त्या मांत्रिकावर सुद्धा कारवाई होऊ शकते मित्रांनो. म्हणून अशा अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आम्ही सोडल्या पाहिजे. असं जर कोणी करत असेल तर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार जो आरोपी आहे, आरोप सिद्ध झाल्यास 6 महिने ते 7 वर्ष आणि 5,000 ते 50,000ची त्याला आता शिक्षा होणार आहे. म्हणून आपण अंधश्रद्धा सोडली पाहिजे आणि आपल्या समाजाला निर्भय बनवलं पाहिजे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बस एवढंच मला सांगायचं आहे.